नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 10 मॅथमॅटिक्स 1 च्या रॅपिड रिव्हिजन मध्ये पुन्हा एकदा भेटत आहोत। आजच्या आपल्या या रॅपिड रिव्हिजन मध्ये आपण दोन विशेष चॅप्टरची रिव्हिजन घेणार आहोत, ज्यामध्ये लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन। तर या चॅप्टर मधल्या काही प्रश्नांचा अभ्यास आपण कसा केला पाहिजे, त्याची उत्तरं कशी लिहिली पाहिजेत। आता आपण 10वी ला आहोत, त्यामुळे 10वीच्या प्रश्नांची उत्तर लिहिताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत त्याबद्दल आपण इथे माहिती पाहणार आहोत। त्यामध्ये काही प्रश्न आणि त्याचे आदर्श उत्तरं अशा दोन पायऱ्या आपण यामध्ये प्रामुख्याने पाहणार आहोत। चॅनलला सबस्क्राइब करायला जरूर करा, विसरू नका। इतर विद्यार्थ्यांना देखील तो चॅनलची लिंक पाठवा। चला तर आपण आता पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया। पहिला प्रश्न आपल्या समोर आहे, जो विचारलाय, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू ड्रॉ द ग्राफ ऑफ x plus 2y equal to 4 to 1 find y when x equal to -2। आता या ठिकाणी आपल्याला ह्या वाक्याची काही आवश्यकता नाही आहे। आपल्याला फक्त आवश्यक पार्ट जो आहे, टू ड्रॉ द ग्राफ ऑफ x plus 2y equal to 4 फाइंड y when x equal to -2। आता या प्रश्नासाठी आपल्याला एकूण 4 ऑप्शन दिलेले आहेत, ज्यामध्ये a 1 आहे, b -1 आहे, c 3 आहे आणि d -3 आहे। आपल्याला फक्त अल्टरनेटिव्हचा ऑप्शन लिहायचा आहे। आता ह्या प्रश्नाचं सोल्युशन काय आहे, x plus 2y equal to 4 फाइंड y म्हटलेला आहे when x equal to 2। सो x ची व्हॅल्यू मी जर 2 इथे सबस्टिट्यूट केली, सो दिस इज -2 plus 2y equal to 4। therefore 2y is equal to 4 plus 2। 2y is equal to आपल्याकडे येणार 6 and y is equal to 6/2 केला तर y is equal to 3 हे माझा आन्सर आहे आणि 3 हे आन्सर माझं ऑप्शन सी ला आहे। सो म्हणून माझं आन्सर जे असणार आहे ते ऑप्शन सी हे असणार आहे। पुन्हा एकदा लक्षात घ्या, x plus 2y equal to 4 आणि हा जो x ची व्हॅल्यू आपल्याला काय सांगितली आहे, -2। सी -2 या ठिकाणी आपण सबस्टिट्यूट केल्यानंतर -2 become 2 and therefore option C is the correct option of the given question। चला तर आपण आता सेकंड क्वेश्चन कडे जाऊया। सेकंड क्वेश्चन आपल्याकडे दिलेला आहे, इफ वन ऑफ द रूट ऑफ द इक्वेशन x² plus mx minus 5 equal to 0 is to find m। साधारणपणे कोणतंही क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला दिले जातं, त्याची पॉवर ज्याला आपण डिग्री म्हणतो 2 असेल तर त्याचे रूट्स पण काय असतात, 2 असतात। तर त्यातलं वन ऑफ द रूट काय दिले, 2 दिलेला आहे। या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सॉल्व करायचं जर असेल तर मी दिलेलं इक्वेशन आहे x² plus mx minus 5 equal to 0। वन ऑफ द रूट इज 2। सो मी आता इथे पुट करणार आहे x is equal to 2। आता इथे मी 2x च्या जागी रिप्लेस केला, सो दिस इज 2² m into 2 minus 5 is equal to 0। 2² आला 4, 2m minus 5 equal to 0। म्हणजे आता हा 2m -5 plus 4 -1 equal to 0 आणि मग मला 2m equal to 1 मिळेल आणि म्हणजेच m ची व्हॅल्यू माझी काय होणार, 1/2। तर आपण बघूया काय ऑप्शन्स आपल्या समोर आहेत। a is equal to -2, a b is equal to -1/2, c is equal to 1/2 आणि d equal to 2। सो आपल्याकडे m ची व्हॅल्यू आलेली आहे 1/2। therefore करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन सी। म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे माझा ऑप्शन सी। तर या एमसीक्यूज मध्ये आपल्याला केवळ उत्तर अपेक्षित आहेत, त्याच्या स्टेप्स आपल्याला अपेक्षित नाहीत। आता नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण येऊया। आता नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला काय सांगतोय की दिलेलं आपल्याकडे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, 2√2x² minus 5x plus √2 equal to 0 find the value of discriminant। तर आता आपण पहिलं ते इक्वेशन लिहूया, 2√2x²
एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस √2 इक्वल टू 0. आता मला डिस्क्रिमिनंट काढायचं आहे, म्हणजे मला डेल्टाची व्हॅल्यू काढायची आहे, आणि डेल्टाची काढायची म्हणजेच इनडायरेक्टली मला बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढायची आहे. त्यासाठी मी याला कम्पेअर करणार. सो ए ची व्हॅल्यू माझ्याकडे आली आहे 2√2 आफ्टर कम्पेअरिंग. बी ची व्हॅल्यू आली आहे -5 आणि सी ची व्हॅल्यू आली आहे आपल्याकडे √2. डिस्क्रिमिनंट आपल्याला काढायला सांगितलं आहे, म्हणजे आपण डेल्टा आयडेंटिफाय करणार. डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. मग आता बी ची व्हॅल्यू आपल्याकडे √2 चा स्क्वेअर 4. ए ची व्हॅल्यू अगेन 2√2 आहे आणि सी ची व्हॅल्यू आपल्याकडे √2 आहे. 2 चा स्क्वेअर केला तर 4 येईल. √2 स्क्वेअर केला तर तो फक्त 2 राहील आणि मायनस हा 4 इंटू 2 8 येईल. √2 इंटू √2 म्हणजे हा पुन्हा 2 येईल आणि दिस इज व्हॉट 4 2 जा 8 आणि हा तुमचा आला 8 2 जा 16. म्हणजे या ठिकाणी 8 मायनस 16 जर आपण केला तर आपल्याला येणारा आन्सर आता या ठिकाणी मेन या ठिकाणी पुन्हा एकदा व्हॅल्यूज कडे पुन्हा एकदा पहा. या ठिकाणी बी ची व्हॅल्यू रॉंग भरली गेली आहे. बी ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे -5 स्क्वेअर 4. ए ची व्हॅल्यू आहे 2√2. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच वेळेला अशा व्हॅल्यूज च्या गडबडी होतात, तर पुन्हा एकदा प्रश्न सोडवत असताना याकडे काळजी करा. बघा इथे मी चुकून बी ची व्हॅल्यू -5 लिहिण्याच्या ऐवजी 2√2 लिहिली. सो -5 स्क्वेअर आला 25 मायनस हा 4 2 जा 8 आणि √2 ने √2 ला मल्टिप्लाय केले तर 2 आले आणि मग 25 मायनस 16 आणि 25 मायनस 16 केले तर माझा आन्सर 9 येईल आणि विच इज ऑप्शन बी अँड देअरफॉर करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी. तर या MCQs मध्ये आपल्याला पायऱ्या जरी महत्वाच्या नसल्या तरी त्या ऑप्शन्स पर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्यांची आपल्याला आवश्यकता आहे. त्याशिवाय त्या गणिताचा आन्सर्स आपल्याला लिहिता येणार नाही. आता आपण पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय क्रॅमर्स रूल. आता या ठिकाणी आपल्याला पद्धतीचं वर्णन केलंय क्रॅमर्स रूल, म्हणजे मला माझं सम क्रॅमर्स रूलनेच सोडवायचं आहे. सो क्रॅमर्स रूलने आपल्याला गणित सोडवायचं असेल, सो आता मी लिहिणार 3x मायनस 4y इज इक्वल टू 10. सो दिस इज माय से इक्वेशन नंबर 1. त्यानंतर मला दुसरं इक्वेशन दिलंय 4x प्लस 3y इज इक्वल टू 5. इक्वेशन नंबर काय दिले 2. आता क्रॅमर्स रूलने सॉल्व्ह करायचं तर मला पहिली व्हॅल्यू काढायची डिस्क्रिमिनंट, म्हणजे मला डी काढायचं आहे. सो डी ची व्हॅल्यू आपण घेतो ज्याला आपण फर्स्ट रो. सो फर्स्ट रो मध्ये असलेले नंबर्स आहेत कॉलम मध्ये 3 आणि 4 फर्स्ट कॉलम, आणि त्यानंतर आपण सेकंड कॉलम घेणार आहोत अँड दॅट इज व्हॉट -4 आणि 3, ज्यालाच आपण काय म्हणतो 12 32 13. म्हणजे आम्ही विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो की 12 32 आणि 13 हे 3 अंक तुम्ही लक्षात ठेवायचे. सो हे डी साठी, हे dx साठी आणि हे dy साठी. सो हे 12 याचा अर्थ फर्स्ट कॉलम आहे, पहिला कॉलम दुसरा कॉलम, आणि म्हणून मी इथे पहिला कॉलम आणि इथे दुसरा कॉलम घेतलाय. आता मला dx काढायचा म्हणून मी इथे dx लिहिणार आहोत. इथे विद्यार्थी मित्रांनी काळजी घ्यायची की डी हा कॅपिटल पाहिजे आणि x थोडासा छोटा त्याच्यामधला असला पाहिजे. आता आपण 32 इथे लिहिलंय. सो dx 32 आहे, म्हणजे थर्ड कॉलम आहे माझ्याकडे 10 आणि 5 आणि 32 मध्ये 2 दुसरा कॉलम आहे माझ्याकडे -4 आणि 3. आता यानंतर मला dy पण कॅल्क्युलेट करायचा आहे. मग dy साठी आपल्याकडे आहे कॉलम नंबर 13 म्हणजे 3 आणि 4 आणि त्यानंतर आले 10 आणि असलेले 5. आता हे आपण इव्हॅल्युएट करणार आहोत क्रॉस मल्टिप्लाय करून. 3 इंटू 3 मायनस 4 इंटू -4 विच इज इक्वल टू 3 इंटू 3 9 आणि मायनस मायनस प्लस विच इज 16 आणि 16 प्लस 9 इज 25. म्हणजे माझ्या डी ची व्हॅल्यू आली 25. त्याचप्रमाणे dx ची व्हॅल्यू काढणार आहे आपण 10 इंटू 3 मायनस 5 इंटू -4.
सो 10 इंटू 3 30 आले आणि मायनस मायनस प्लस हे झाले 20. 30 प्लस 20 इज 50. म्हणजे माझी dx ची व्हॅल्यू काय आली 50. विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला आपण कोणतंही सम क्रॅमर्स रूलने सोडवत आहोत तर 10th स्टँडर्ड मध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की डी dx आणि dy या मल्टिपल व्हॅल्यूज असतील, म्हणजे एकाच पाड्यातल्या येणाऱ्या संख्या असतील. जसे इथे 25 आणि 50 आहे, म्हणजे 25 आणि 50 ला डिव्हिजन जात आहे, म्हणजे माझा आन्सर करेक्ट आहे असं आपण क्रॉस व्हेरीफाय करू शकतो. त्याचप्रमाणे आता dy ची व्हॅल्यू काढायची आहे. 3 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय मायनस 4 मल्टिप्लाय बाय 10. सो हा 5 3 जा 15 आणि हे माझ्याकडे येणार मायनस 40. आता 15 मायनस 40 केले तर आपल्याला आन्सर येणार आहे मायनस 25, कारण की बिगर नंबरला साइन माझ्याकडे मायनस आहे. आता या ठिकाणी आपण डी म्हणजे ज्याला आपण डिटर्मिनंट्स असं म्हणतो क्रॅमर्सच्या भाषेमध्ये, तर डिटर्मिनंट्स आपण निश्चित केलेले आहेत. आता आपल्याला पुढच्या पायरीकडे जायचंय, पण आपल्याला इथे विचारले क्रॅमर्स रूल. सो हे वाक्य इथे न विसरता लिहिणं गरजेचं आहे. बाय क्रॅमर्स रूल. आता काय क्रॅमर्स रूल आहे? व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू dx बाय डी. सो dx ची माझ्याकडे व्हॅल्यू आहे 50 आणि d ची व्हॅल्यू आहे माझ्याकडे 25. सो माय x व्हॅल्यू इज 2. सिमिलरली आय विल फाइंड द व्हॅल्यू ऑफ y. y ची व्हॅल्यू आहे dy बाय डी. dy ची व्हॅल्यू आपल्याकडे मायनस 25 आणि त्यानंतर d ची व्हॅल्यू आहे 25. देअरफॉर माय आन्सर इज 1. आता आपल्याला सॉल्व म्हटलेलं आहे, मग केवळ एवढं लिहून पूर्ण होणार नाही. मग पुढे मला वाक्य लिहायला लागेल सोल्युशन ऑफ द इक्वेशन, आणि हे आपल्याला ऑर्डर पेअर एक्स वाय मध्ये लिहायचं आहे and order pair 2 minus 1. सो हे त्याचं असलेलं फायनल आन्सर आहे. त्यामुळे प्रश्न काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे आणि त्याच्या अनुषंगाने त्याची उत्तरं लिहिणं गरजेचं आहे. पुढचा क्वेश्चन आपल्याला विचारला आहे, सॉल्व द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड. म्हणजे इथे आता आपल्याला या मेथडचाच वापर करायचा आहे, दुसरी मेथड इथे चालणार नाही, कारण की मेथड लिहिलेली असेल, विचारलेली असेल तर तीच आपल्याला फॉलो करावी लागते. सो लेट इट बी विल स्टार्ट. 3x स्क्वेअर मायनस x मायनस 10 इज इक्वल टू 0. आता आपल्याला जर फॅक्टरायझेशन मेथड ने सम सॉल्व करायचा असेल तर आपण फर्स्ट टर्म जी इकडची कोपऱ्यातली आहे आणि इकडची लास्ट टर्म यांचं मल्टिप्लिकेशन करतो. सो याचं मल्टिप्लिकेशन आले मायनस 30 आणि मला 30 चे फॅक्टर पाडायचे की दोघांमधला डिफरन्स 1 आला पाहिजे. सो इथे आला 6 5 जा 30. आता या 6 5 जा 30 मध्ये आपल्याला एक रूल लक्षात ठेवायचा आहे, लास्ट कॉन्स्टंट नंबरला निगेटिव्ह साइन असेल तर बिगर नंबरला मिडल साइनचं चिन्ह देतो आपण, आणि स्मॉलरला मिडलच्या अपोजिट, इथे मिडलला मायनस आहे म्हणून मी बिगरला मायनस 6 दिलंय आणि स्मॉलरला प्लस 1 दिले. आणि मी ह्याच वेळेला चेक केलंय की माझी टोटल हा मिडल नंबर आला पाहिजे आणि प्रोडक्ट हा एंड टर्म आला पाहिजे. सो मायनस 6 प्लस 5 याची टोटल मायनस 1 येते आहे आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस 30 आहे. सो आन्सर इज म्हणजे आपले रूट्स त्याचे बरोबर आहेत किंवा फॅक्टर्स बरोबर आहे असं म्हणायला हरकत नाही. सो आता 3x स्क्वेअर आहे. मग आता पहिला टर्म घेतला मी 6x, दुसरा टर्म माझ्याकडे 5x मायनस 10 इज इक्वल टू 0. आता हे जे 4 टर्म झाले त्या 4 टर्मचे 2 चे ग्रुप करणार आहे मी, आणि यामध्ये 3 आणि 6 3 कॉमन आला. या ठिकाणी x आपण कॉमन घेतला. 3x स्क्वेअरला 3x ने डिवाइड केले, सो x आला. प्लस डिवाइडेड बाय मायनस इज मायनस. x कॅन्सल झाला. 3 2 जा 6, इथे प्लस साइन म्हणून प्लस घेतला. 5 आणि 10 मध्ये 5 च्या टेबल मध्ये येतात म्हणून 5 घेतला आणि आता इथे याला डिवाइड केल्यानंतर इथे x राहील आणि 5 2 जा मायनस 10, सो x मायनस 2. आता हा जो माझा कॉमन ब्रॅकेट आहे तो पहिला ब्रॅकेट लिहिणार मी x मायनस 2 आणि जे रिमेनिंग आहे दॅट आय विल राईट इन द सेकंड ब्रॅकेट. सो रिमेनिंग आहे 3x प्लस 5 इक्वल टू 0. Therefore x minus 2 is equal to 0 or
3x plus 5 equal to 0. Therefore, x is equal to 2 or 3x is equal to minus 5 आले. Therefore, x is equal to 2 or x is equal to minus 5 by 3. आता हे दोन रूट्स आल्यानंतर आपल्याला आणखीन एक महत्त्वाचं काम करायचं आहे, त्याचं सोल्युशन सेट लिहायचं आहे. आणि हा सोल्युशन सेट कर्ली ब्रॅकेट 2 minus 5 by 3 असं लिहा, किंवा रूट्स आर the equation is x equal to 2 and x equal to minus 5 by 3 हे असं वाक्य पाहिजे, किंवा रूट्स are x equal to 2 and x equal to minus 5 by 3. So either you write this or either you write this, दोघांपैकी एक हे लिहिणं आवश्यक आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया, जो आता आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी दिलेला आहे. त्यामध्ये आपल्याला सांगितलं आहे की 2 नंबर्स डिफर बाय 3 ही पहिली कंडिशन आहे. 2 नंबर मध्ये 3 चा फरक आहे. सम ऑफ द ट्वाइस ऑफ द स्मॉलर नंबर अँड द थ्राइस ग्रेटर इज 19. फाइंड द नंबर्स. आता इथे मी सुरुवात करणार आहे की लेट द स्मॉलर नंबर, म्हणजे आपल्याला दोन विचारले, एक स्मॉलर अँड ग्रेटर. लेट द स्मॉलर नंबर बी x and let the, आता इथे दोन विचारले स्मॉलर अँड ग्रेटर, सो मी आता म्हणणार ग्रेटर स्मॉलर नंबर, इथे वर्ड राहिला माझ्याकडे नंबर बी x and ग्रेटर नंबर बी से y. आता आपल्याला पहिली कंडिशन जी या ठिकाणी दिलेली आहे, त्या पहिल्या कंडिशन मध्ये आपल्याला असं सांगितलं आहे की बोथ द नंबर आर डिफर बाय 3. म्हणजे आता ग्रेटर नंबर y आहे, स्मॉलर नंबर x आहे, आणि त्यातला डिफर बाय 3 म्हणजे मोठ्या नंबर मधून छोटा नंबर जर मायनस केला तर तो काय येतो, 3 येतो. म्हणजे माझी बाय फर्स्ट कंडिशन, आता इथे माझी पहिली कंडिशन लिहिणार आहे मी. बाय फर्स्ट कंडिशन काय घेणार आहे, y ग्रेटर नंबर मायनस स्मॉलर नंबर इज इक्वल टू 3. आता त्याला आपण अरेंज करू शकतो. सो दिस इज मायनस x प्लस y इक्वल टू 3. हा माझा झाला इक्वेशन नंबर 1. आता सिमिलरली आपल्याला सेकंड कंडिशन कडे यायचंय. देअरफॉर बाय सेकंड कंडिशन, आता आपण सेकंड कंडिशन कडे येऊया. सेकंड कंडिशन मध्ये काय म्हटलंय की सम, म्हणजे मला ऍडिशन घ्यायचंय. ट्वाइस द स्मॉलर, स्मॉलरचा ट्वाइस, स्मॉलर आपण x अज्युम केलाय, सो स्मॉलर, सो ट्वाइस म्हणजे 2x, आणि थ्राइस म्हणजे इथे झाला 3y जो आपला ग्रेटर नंबर आहे. मग आता इथे माझ्याकडे येणार ट्वाइस द स्मॉलर थ्राइस द ग्रेटर, ट्वाइस द स्मॉलर थ्राइस द ग्रेटर, आणि पुढे काय म्हटलंय सम. सो सम याचा अर्थ टोटल इज इक्वल टू किती झाली, 19. सो दिस इज माय इक्वेशन नंबर 2 झालेला आहे. आणि आता हा इक्वेशन 2 आणि 1 यामध्ये आपल्याला कोएफिशिएंट इक्वल करायचा आहे. सो x चा कोएफिशिएंट इथे 1 आहे, इथे 2 आहे. सो मी आता काय करणार, मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 2. आता इक्वेशन 1 ला 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2 मायनस x प्लस y इज इक्वल टू 3, आणि त्याला मल्टिप्लाय केल्यानंतर येणार मायनस 2x प्लस 2y इज इक्वल टू 6, आणि हे माझा असणार आहे इक्वेशन नंबर 3. आता आपण काय करणार आहोत, इक्वेशन जे 1 मॉडिफाय केले ते 3 झालंय. सो दिस इज मायनस 2x प्लस 2y इज इक्वल टू 6. हे माझं असलेलं इक्वेशन नंबर 3, आणि 2 जे आहे 2x प्लस 3y इज इक्वल टू 19. या दोन्ही मध्ये आपल्याला x एलिमिनेट होतोय, म्हणजे आपण आता काय करणार आहे, या दोघांचं ऍडिंग करणार आहोत 2 आणि 3 चं. सो दिस 2 and 2 गेट एलिमिनेट, कॅन्सल झाला. 5y
इज इक्वल टू 25. सो y इक्वल टू किती आला माझ्याकडे आता 5 आला. सो नाव आय विल पुट y इक्वल टू 5 इन से इक्वेशन 1 मध्ये मी आता पुट केलं. सो व्हॉट इज माय इक्वेशन 1? मायनस x प्लस y इज इक्वल टू 3 आहे. सो आता माझ्याकडे y ची व्हॅल्यू 5 आहे. सो y ची व्हॅल्यू मी 5 सबस्टिट्यूट केली. So this is x is equal to 3 minus 5 आणि मग तुम्हाला पुढे कंटिन्यूएशन मध्ये देणार आहे minus x is equal to minus 2 minus minus get cancel x is equal to 2. आता माझ्याकडे x आणि y या दोन्ही व्हॅल्यू उपलब्ध झालेल्या आहेत, पण आपल्याला तो वर्ड प्रॉब्लेम मध्ये फाइंड द नंबर्स म्हटलंय. मग therefore काय म्हटलंय माझ्याकडे स्मॉलर नंबर जो आपण x अज्यूम केलाय तो आला 2 आणि therefore दुसरा विचारलाय आपल्याला ग्रेटर नंबर which is equal to y आणि y ची व्हॅल्यू माझ्याकडे आली 5. therefore the numbers are 2 and 5 respectively. हे मी माझ्या फायनल आन्सर मध्ये नोट डाऊन करणार आहे किंवा त्या फायनल आन्सर मध्ये मी ते त्या पद्धतीने लिहिणार आहे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज, आता परत आपल्याकडे आलेला क्वेश्चन क्वाड्रॅटिक इक्वेशनचा आहे आणि अगोदर आपण आता विद्यार्थी मित्रांनो फॅक्टरायझेशन मेथड पाहिली होती आणि यातला पहिला सम पण आपण पाहिला होता, ज्या डिस्क्रिमिनंट पाहिला होता. आता इथे आपल्याला सम सोडवायचा आहे बाय फॉर्म्युला मेथड. सो आता ज्या वेळेला आपल्याला सम फॉर्म्युला मेथडने विचारलंय याचा अर्थ मला ते फॉर्म्युला मेथडनेच सोडवायला पाहिजे. सो आता मी याच्या सोल्युशनला स्टार्ट करतो. x स्क्वेअर प्लस 10x प्लस 2 इक्वल टू 0. आता जर मला फॉर्म्युला मेथडने सम सॉल्व करायचा असेल तर आपण त्याला b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू पहिली काढतो. त्याकरता मला कंपेअरिंग करावं लागेल. सो मी आता इथे करणार आहे कंपेअरिंग विथ. आता इथे कंपेअर केल्यानंतर माझ्याकडे जे स्टँडर्ड इक्वेशन बनेल जनरल इक्वेशन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0 आणि याला कंपेअर केल्यानंतर माझ्याकडे येणार आहे a ची व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू 10 आणि c ची व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे 2. आता यानुसार आपल्याला सगळ्यात पहिलं जर काही कॅल्क्युलेट करायचं असेल ते म्हणजे b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू. सो b स्क्वेअर म्हणजे b ची व्हॅल्यू इथे आपल्याकडे 10 आहे, 4 आहे, a ची व्हॅल्यू 1 आहे, c ची व्हॅल्यू 2 आहे. आता मी याला इव्हॅल्युएट करतोय. 10 चा स्क्वेअर झाला 100 आणि 4 2 चा काय झाला 8. म्हणजे इथे माझ्याकडे आलेली व्हॅल्यू आहे ही आहे 92. म्हणजे b स्क्वेअर मायनस 4ac किती झाली 92. यामध्ये तुम्ही आणखीन एक काम करू शकता विद्यार्थी मित्रांनो, कारण की मला पुन्हा एकदा याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावी लागते. दॅट इज व्हॉट b स्क्वेअर मायनस 4ac ची ती इथे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. सो आता इथे माझ्याकडे आलेले आहेत 92. आता हा जो 92 आहे इट इज नॉट अ परफेक्ट स्क्वेअर नंबर. सो याचे प्राइम फॅक्टर जर आपण पाडले तर मला तो 23 इंटू 4 अशा पद्धतीने लिहिता येतो. बिकॉज 23 4 जा 92. आता मला काय करायचं आहे, कोणती मेथड विचारले फॉर्म्युला मेथड. सो देअरफॉर बाय आता मी समला जे काही इथे स्पेशल सांगितलं होतं त्या मेथडचा मी इथे यूज करतोय बाय फॉर्म्युला मेथड. सो इथे कोएफिशिएंट x यूज केलाय. सो माझा फॉर्म्युला x इज इक्वल टू मायनस b प्लस और मायनस अंडर रूट b स्क्वेअर मायनस 4ac डिवाइडेड बाय ट्वाइस a असा फॉर्म्युला आहे. देअरफॉर x इज इक्वल टू मायनस b ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 10. सो हा 10 लिहिला आणि b स्क्वेअर ची व्हॅल्यू जस्ट आपण व्हॅल्यू इथे केली आहे बघा 23 इंटू 4 तो पूर्ण अंडर रूट स्क्वेअर मध्ये जाऊ द्या आणि 2 इंटू 1. सो डिनॉमिनेटर मध्ये माझ्याकडे फक्त 2 आणि a ची व्हॅल्यू 1 आहे. सो a ने मल्टिप्लाय केला तर तो 1 येईल. सो जर आपल्याला तिथे दाखवायचा असेल तर यू कॅन शो इट, नो इश्यू ऑट. आता इथे मी याला सिम्प्लिफाय करतोय बघा मायनस 10 प्लस अँड मायनस 4 चं स्क्वेअर रूट इथे आहे 2. 23 इज अ प्राइम नंबर म्हणून तो स्क्वेअर रूट मध्ये तसाच राहील.
आणि इथे काय येईल 2. सो आता बऱ्याच वेळेला इथे विद्यार्थी काय करतात, याने 2 1 जा 2 आणि 2 5 जा 10 असं डिवाइड करतात. असं ते होणार नाही. आपल्याला इथे 10 आणि 2 च्या टेबल मध्ये येतात म्हणून मी 2 कॉमन घेतले आणि या 2 ने याला डिवाइड केलं तर 2 5 जा 10 प्लस मायनस 2 2 कॅन्सल झाले. इथे √23 आहे डिवायडेड बाय काय आहे 2. सो नाव दिस 2 आणि 2 गेट कॅन्सल झाला आणि आता माझ्याकडे x इज इक्वल टू -5 प्लस और मायनस अंडर रूट काय आले 23. मग आता x इज इक्वल टू -5 प्लस √23 और x इज इक्वल टू -5 मायनस √23 हे दोन आन्सर आपल्याला मिळालेले आहे. मग आता माझे इथे जसं मी तुम्हाला अगोदरच्या सम मध्ये पण सांगितलं की यू कॅन राईट द सोल्युशन सेट और यू कॅन राईट द रूट ऑफ द इक्वेशन आणि ते माझं हे फायनल आन्सर या पद्धतीचा असेल. दिस इज व्हॉट द सोल्युशन सेट और रूट्स ऑफ द इक्वेशन आर. असं करून या दोन्ही व्हॅल्यूज तुम्हाला काय करायच्या आहेत पुन्हा लिहायच्या आहेत. सिन्स इट इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन, degree is 2, it will has a 2 values which satisfy the condition of the equation. आता आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन विचारला आहे की सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन. तर आता यामध्ये दिलाय माझ्याकडे 15x प्लस 17y इज इक्वल टू 21 आणि दुसरा इक्वेशन आहे 17x प्लस 15y इज इक्वल टू 11. आता याला मी म्हटले इक्वेशन नंबर 1 आणि याला काय म्हटले मी इक्वेशन नंबर 2. आता विद्यार्थी मित्रांनो इथे कुठल्याही मेथडचा उल्लेख नाही आहे. म्हणजे मला हे अनेक पद्धतीने सोडता येऊ शकते. क्रॅमर्स रूल असू द्या, ग्राफिकल मेथड असू द्या, पण ग्राफिकल मेथडला लिमिटेशन्स आहेत. म्हणून आपण या पद्धतीमध्ये जेव्हा क्रॉस व्हॅल्यू सेम येतात म्हणजे x ची व्हॅल्यू y ला, y ची व्हॅल्यू x ला, कोएफिशियंटला सेम येते आणि ते नंबर्स 2 डिजिट पेक्षा जास्त असतील तर ते मल्टिप्लिकेशन करणं थोडंसं कठीण होतं आणि म्हणण्यापेक्षा त्याच्या व्हॅल्यूज वाढतात. तर त्याला शॉर्टकट आयडिया पहिलं तुम्ही त्याची काय करायचे ऍडिशन करायचे. सो आपण आता ऍडिंग करणार आहोत त्याला. सो ॲज सून एज याला आपण ऍड केला सो इथे मला व्हॅल्यूज भेटणार आहे. दिस इज व्हॉट 32x प्लस 32y इज इक्वल टू काय आले 32. आता तिन्ही नंबर्स हे 32 च्या टेबल मध्ये येतात आहे म्हणून मी आता काय करणार डिवाइडिंग बाय 32. आता त्याला 32 ने डिवाइड केलं सो दिस इज x प्लस y इज इक्वल टू 1 आणि आता माझ्याकडे नवीन इक्वेशन आले आणि दिस इज माय इक्वेशन नंबर 3. अगेन पुन्हा ते जे दोन इक्वेशन्स आहेत जेव्हा x आणि y ची व्हॅल्यू साधारणपणे सेम येते म्हणजे कॉमन येते तर तेव्हा आपण काय करतो की एकदा त्या दोन्ही इक्वेशनची ऍडिशन करतो. हे इक्वेशन 1 आणि हे माझे इक्वेशन 2 पहिल्यामध्ये आपण ऍड केलेलं आहे. आता याच दोन इक्वेशनचं आपण काय करणार आहोत सबट्रॅक्शन करणार आहोत आणि ज्या वेळेला आपण सबट्रॅक्शन करतो त्यावेळेला सेकंड एक्सप्रेशन किंवा इक्वेशनचं व्हॅल्यूज किंवा त्याचे साइन्स चेंज होतात. हा प्लस चा मायनस झाला, या प्लसचा हा मायनस झाला आणि या प्लसचा मायनस झाला. तर आता मी नवीन साइन आहे दॅट इज अपडेटेड साइन ते मी कन्सिडर करणार. -17 प्लस 15 दॅट इज व्हॉट -2x प्लस 17 -15 दॅट इज व्हॉट 2y आणि प्लस 21 -11 दॅट इज प्लस 10. आता इथे सुद्धा आलेली संख्या 2 च्या टेबल मध्ये आहे. मग इथे तुम्ही लिहू शकता डिवाइडिंग बाय 2. आता याला 2 ने आपण डिवाइड जर केलं तर तो इथे मिळाला -x प्लस y इज इक्वल टू 5 आणि आता माझं नवीन इक्वेशन असणार आहे इक्वेशन से 4. ऑलरेडी 3 आपण डिराइव्ह केलेला आहे. x प्लस y इक्वल टू 1 हे माझं झालं इक्वेशन नंबर 3. आता आपल्याला एक्स वाय ची व्हॅल्यू काढायची एलिमिनेशन शक्य आहे कारण की अपोजिट साइन आहे x ला आणि मग मी आता ऍडिंग केल्यानंतर हा x इथे आता बघा एलिमिनेट होतोय. हा एलिमिनेट झाल्यानंतर मला 2y इक्वल टू 5 प्लस 1 6 भेटला. म्हणजे आता माझ्याकडे y ची व्हॅल्यू असणार आहे 6/2 अँड विच इज y इक्वल टू किती आले माझ्याकडे आलेली आहे 3. असं ही जी 3 ची व्हॅल्यू आलेली आहे
पुट y इक्वल टू 3. आता आपल्याकडे जरी 4 इक्वेशन असले तरी आपण त्या सोप्या इक्वेशन मध्ये भरणार आहोत. शेवटी कुठेही भरले तरी आन्सर सेमच येणार आहे. सो मॉडिफाइड इज 3 and 4. सो पुट y इक्वल टू 3 इन से सिंपल इक्वेशन आहे से की मी 3 मध्ये इथे सबस्टिट्यूट करतो. सो 3 माझ्याकडे इक्वेशन आहे x प्लस y इक्वल टू 1. मग आता x प्लस y ची व्हॅल्यू 3 1 x इज इक्वल टू 1 मायनस 3. therefore x इज इक्वल टू किती आले -2. आता इथे आपल्याला सॉल्व असा शब्द प्रयोग इथे केलेला आहे. म्हणजे माझ्या आन्सर मध्ये एंडला काय आलं पाहिजे सोल्युशन ऑर्डर पेअर XY आणि ते माझा आन्सर आहे -2 and 3. सो हे वाक्य विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचंय लक्षात ठेवायचं आहे. धन्यवाद. हा चॅनल पाहिल्याबद्दल तुम्ही पहा आणि इतरांना देखील तो पाठवा. सबस्क्राइब चॅनलला करा. धन्यवाद. आता थोड्याच वेळात आपण घेऊन येणार आहोत मॅथ्स 2 चा व्हिडिओ.